पेपर कसा जरी असला तर पेपरच्या आदल्या रात्री अख्खा सिलेबस संपवून पास होणारे आम्ही आणि ज्यांच्यावर जास्तीत जास्त मीम बनले जातात ते आम्ही. होय, आम्हीच ते इंजिनियर. वेलकम बॅक टू डे ब्लॉग. चला. वेलकम टू डे लाईफ ऑफ इंजिनिअरिंग स्टुडंट. सकाळचं वातावरण फार निसर्गरम्य असतं. त्यात हे प्राणी मला काय रनिंग करू तीच. सकाळी लवकर उठून शरीरासाठी 1 तास देणं किंवा अर्धा तास देणं हीच खरी संपत्ती. आता वर्कआउट कंप्लीट झाला, आवरून अभ्यासाला बसूया. चला. लवकर उठून आवरून आंघोळ करून अभ्यासापूर्वी बापांचं गाणं ऐकणं आणि बापा येण्याची ओढ असणं लय भारी वाटते. कधी येणार बाप्पा तुम्ही? झाले पुरे 1 वर्ष होतो वर्षान एकदा हर्ष गोड अन्नाचा होतो रे स्पर्श घ्यावा संसाराचा कॉलेजला जायची तयारी सुरू हो. लय काय वेळ लागत नाही. जस्ट इंजिनिअरिंग थिंग्स. कॉलेजला जायच्या अगोदर नाश्ता महत्वाचा म्हणून गेलो नाश्त्याला. सगळी कशी धावपळीत येत बघा इंजिनिअरिंगच्या ह्याच्यात. इंजिनिअरिंगचं सांगायचं झालं तर लॅब प्रॅक्टिकल सगळं डोकं फिरते यात. कधी कधी कोड करून लई डोकं दुखते म्हणून असं जरा पॉवर नॅप टाकायचा म्हणजे मन परत फ्रेश होते. मित्रांनो, आता रिसेस झालेली आहे आणि आता भाऊ शाखाला का बुमबुम करायला आहे. आता ब्रेक सुरू आहे आणि WDचं लेक्चर होणार आहे. बघा लेक्चर कसं होतं. तर मित्रांनो, आता जस्ट लेक्चर ते झालं. आता ब्रेक आहे. आता बघूया ब्रेकमध्ये जेवूया आणि जाऊया पुढं. मित्रांनो, आम्ही रेस्टॉरंटमध्ये जेवत आहे. आता इंजिनिअरिंगच्या जेवणात एक प्रो टिप सांगतो. जेवण कसं जरी असलं मस्त म्हणून खायचं म्हणजे ते मस्त लागतं. हे लक्षात ठेवा. परत आवरून लेक्चरला. इंजिनिअरिंगला आलं की नुसता लेक्चर असतं. लेक्चर झाल्यावर वेळ मिळाला की सर्वजण इन्क्लेव्हमध्ये जातात. हे तेच ठिकाण जिथे मित्रांच्या गप्पा रमतात आणि हे तेच ठिकाण आहे जिथं अनेकांच्या स्टोऱ्या सुरू झाल्या आणि संपल्या सुद्धा. आता सगळं नीट झोपून उठून मस्तपैकी 2-3 पिलं. आता परत चालू लायब्ररीला अभ्यास करायला. इंजिनिअरिंग म्हणलं की अभ्यास काय जात नाही. चला.
सगळा अभ्यास झाला. आता डबा आला असेल, जाऊन जेवायचं मस्तपैकी. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.